ही नाही की माझी बहीण बहीण नाही बाची लागते बाची कोण तू कोण ही तायडाबाई आली आमची हा आपल्याला कशाला बोलावलंय गेले माने जेवायला चपाती काय बनवली रोजचं कधी खायला बोलावलं लगेच वारगोळा फेडायचा होता काय असं द्यावं तुम्हाला पण तरी कधी सवड व्हायची होय हा? होय मला नको वाटलं. का हो आता काकी तुम्हाला नाही देत मी त्या दिवशी काय झालं मैत्रिणींनो काकींची गाठच पडली नाही अगं म्हणून मीच बोलावली तुला आगळी तू आली नाही मी बोलावलं तुला का बोलावलं गाठ पडली नाही म्हणलं पूर्वी आणि मुक्कामाला राहायला तर आम्हाला चान्स द्यायला द्या ह्या मिळून पावलं आणि मायली केली अशा आहे त्या का? बघितलं का अशा चॅप्टर आहे त्या दोघी जणी मला गंडावते त्या नुसत्या गंडावते त्या अगं पण मग तिला नाही का ग वाटत 2 दिवस राहावं 2 रात्री किती काम करते ग ती कोण रेश्मा मग परपंच तिचाच आहे की ग का ग तुझ्या लेकाचं नाही होय कोणाच्या तुझ्या लोक बी तिचाच आता ती नाही आता लोक बी तिचाच ती बी बाया तिचाच. गोट महिना गेला तरी आयला चालतो पण रेश्मा 2 दिवस आलेली चलत नाही होय अगं कसं असतं करतं करतं माणूस आहे ना का करतं त्याच्याच मागे लागायचं त्याच्या नाही लागायचं पण जे करतं करतं त्याच्याच मागं असतं कुठली का? गोष्ट. आता ते सब सोडेल का नक्की पकडेल का मला 2 शिव्या द्या मैत्रिणींना तुम्हाला जर नाही पटलं तर पण मी काय हो का माझं खरं असतं रोग बाय टोक त्याला तू बोलते का ग ती इतकं काम करते रेश्मा मग तिने कव्हर करायचं तिला नाही वाटत 2 दिवस आयुष करावी कुणाला रेश्माला लावली की तिला हेच करायचे 4 दिवस हा मग एवढं सोपं आहे का ती असतो तर मी पूर्ण याचं तर मी बदललं हा पारचिक चुरून तिची वाट बघितली का तिची वाट बघितली का पण आता मग पहिली तू करत होती की ग कोरड्या घरी खायला ती नव्हती तवा लग्नाच्या आधी ती पण माझा सटीप होता गोटम होता मनीषा होती बारकी चिरकी तेव्हा करू लागत होती, हा? लिंबूटी मोह इकडून ह्याला हाणायचा झपाटा त्याला हाणायचा मग आता बी झपाट हाणून आता आणायचं झपाटा हाणायला होय सगळीच गेली उडून यात मी पाखरून राखले नाही मग आता चिमणीचं घरट मोकळंच राहिलं का हा आता काय करते ग आता काय करायचं इलाज नाही आता सुनेला पकडायची सुनेला जाऊ द्यायची नाही कुठेच आता तीच आमची मनीषा संदीप गोट तुला 3 जबाबदाऱ्या पार पाडायच्या हा पाडायचे की बाया आता ज्ञानू बी काय ती मस्त हुशार आहे पण ते बी जाणार लोकांच्या घरी करायचं काय मी कशी लोकांच्या घरी गेली जी आडा नीट ती राहते ती इथं जी हुशार आहे ती जातात निघून म्हणजे गोट्यान ती अडाणी गोट्यात जावाला आहे का फायदा होतो तू जातो देव 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 तुकाराम महाराज आहे तू करा महाराज आहे पण अंगावले कपडे म्हणले तर द्या बसला एखाद्याला पालखीचं सगळ्याला कपडे वाटतात हा का धुळ्याचा पिठाला आलं की जायचं पिशवीवर घेऊन आत वाटायचं म्हणजे जास्त बसलेले असतात का नाही हा. कपाला कपडे घालायला भेटतात बांधलं द्यायची नाहीतर आपलं तिथंच ठेवायची. छत्री मिळलेली घेऊन टाकणार कागद मिळलेला आमच्या ज्ञानेश्वरीने मला रस केला हा, बिस्किटचा पुडा सुद्धा बघा मैत्रिणींना ये जेवायला दाजी जेवलं बाहेर बसल्यात इथं नाही येत उघडता अगं 2-3 किलो कांदा सांगितलेलं मी अरे देवा गाडीत लोक इथं जाणं करतो आई इतकं नाहीत न्यायचं नाही काय करायचं मी आता उचली. ओ आम्हाला 6 गोण्या झाल्यात हा मग मग आम्हाला 5 गोण्या लई झाल्या आणि एक नाही नको अगं येत आम्हाला घरी झाले आम्ही एखादा आणून नाही देणार तुम्हाला आमचं आम्हाला झालंय ते बरं असं तुम्हाला कांदा लसूण मसाला देवा का होय काकी हाय का नाही ग काय नाव आहे तुझं सोनाली ह्यांना मग कांदा लसूण मसाला त्यांना सगळे वागतात अहो माझ्या व्हिडिओ मध्ये येऊन ते म्हणतात घरचं असल्यावर न्यायला काय अडचण एकच आणि थोडीच द्यायचंय असं दे बाया दिलं की त्यांनी अरे ती एकाकडे ठेव आणि बाईने माझ्या हो का बटाटा बी आणलं होतं द्यायला आता बटाटा ह्यांच्या रानात पिकतात मैत्रिणींना ओ काकी काय तुम्ही गप्पाराव पाय पण व्हिडिओ दाखवतात का कुठं हो का आता ही बटाटा नेऊन मी काय करायची होती काय करायचं तुम्हाला का दिला माझ्या दीदीला किती खायला लय- तिला सांगा म्हणा बटाट्याची भुकळ भाजी करून दे होय गप्प उपासाला बटाटा हा. हा उपास आहे तिला न्या जाणले नाही नको बरं आता मग परत मग काय दी सांग की तुला काय काय दिलं ग काय दिलं काय का नाही ना पण आण ती ज्ञानेश्वरी आण
बटाटा टाकले. अरे पाणी प्यायचं होतं मग. पाणी आण मला फक्त. टिपक त्याच्यावर पडलं तर इथं थांबा बंद करा. असं ते चालू दिसतंय व्यवस्थित. अहो काय नाही मैत्रिणींनो आलती इकडे ह्यांच्या घरी आलती रस खायला. कधी आणता रस खायला? मगाशी. आम्हाला खायला गेलता हे त्यांना दिला. होय का? नाही मग हो. केलता की माझ्या न्यायाने गती मेहनतीने केलता बाई आवर्जून. आलेली 2 किलो आंबा घेऊन आली म्हणली मग मी कुठं जाऊ. मी म्हणलं त्यांच्या घरी आंबे जाता. म्हणजे इथं एक वस्ती आमच्या घरी आहे. त्यांनी त्यांच्यात लय झाड आहेत म्हणजे इकायलाच त्यांनी केलं. मग तिने जाऊन 2 किलो आंबा आणलं. तिने परत रस केला. नाही मी नाही केला बरं का. तिने तापला तिनेच केला. म्हणली मम्मी थांबतो नको माझी मी करते. मग तिने आपला रस केला. ती आता यांचा मान करायचा होता आज. माझ्या घरी किती राडा पडलाय. आव पण दिदीला आणि गणेशला घेऊन पण यायचं राहिलं की आता काय. राहिले की अजून ते दोघाला घेऊन हा त्या दोघांचं राहिले की. ते आज तुम्ही म्हणता अचानक कशाला आलते हैदराबादच्या ताईसाहेबांनी ते आलत्या. आणि त्यांना मसालाही पाहिजे होता थोडासा. आणि त्यांचं हॉटेल वगैरे आहे तर त्यांना चेक करायसाठी पाहिजे होता. त्या किती दिवस झालं 2-3 दिवस झालं फोन करतात पण मला माहितीच नव्हतं कोणाचा फोन आहे काय आहे. पाणी तर मग आलती घेऊन त्यांना दिला आणि आता त्या निघाली. 2 दिवस थांबल्या पण ती काय झालं काकींना 2 फोन केला उचलला नाही 2-3. आणि त्यांचं पण इथं काम होतं. त्यांचं कपड्या दुकाने आहे ती. मग माल काय करतात तिकडे मिळत नाही ना ते आपलं कॉटन महाराष्ट्रीयन किंग वरनं नेतात बारामतीतनं. कपडे परत डाळी कुठं काय हे असं हॉटेलला जे जे पदार्थ लागतात ना आपलं महाराष्ट्रीयन ते नेतात इकडून. मग ते आपल्या येता येता व्हिडिओ बघतात. त्यांची लई इच्छा होती तुमच्या घरी यायचं आणि माझ्या घरी यायचं पण तुम्ही फोन उचलला नाही. ते मग राहून गेलं. मी म्हटलं त्याच्या त्याला तुम्हाला भेटायला. मग त्यांना सकाळी फोन केला. मग काकी आल्या आणि त्या बिचाऱ्या गेल्या. आज आता गेल्या 2 दिवस आम्हाला सोबत होत्या. घरी आपलं एवढा मोठा राडा ठेवून आली घरी. असू द्या रोज घरीच आहे की. आणि रेशमाला ठेवून घेतली 4 दिवस. हे जर पोटाचं दुखतंय काय बघितलं का आता? काय होतंय नक्की. काय झालं नक्की तिला ठेवल्यावर तुझं सांग बरं. काय ग माझी तारांबळी केली. तुझं काय पीठ घेऊन आलती का? ते कुरवडे तसे झाले वैताग आलता मला म्हणून राग केले ते. म्हणजे तर एकटीने गेलत्या काय ही कुठं गेलती. ती आलीच नव्हती ना संध्याकाळपर्यंत. उशीर एक दिवस सून नसली तर कुरड्या येत असल्या 4 दिवस कुरड्या असून तुझ्यासारख्या लाल 4 दिवस राहायचं आता. 4 दिवस राहायचं. एक दिवस रेशमा 4 दिवस नव्हती तर ह्याच्या कुरड्या पांढऱ्या व्हायच्या ठेवून लाल घेत झाले. रेशमा 4 दिवस होती तो 4 दिवस राहायचं हालायचं राहीत नाही. सांग की तुझ्या जावायला महिनाभर राहते. जावा माझं कवर बी राहते. सकाळ धरणं तपलं तिकडं चल सुद्धा म्हणलं नाही. सकाळ धरणं नाही 2:30 वाजता जेवली मी आल्यावर. हा की मग सकाळ धरणं तुझं कुठं आलं. पण तीच की म्हणलं सुद्धा नाही तुला. चल की मनीषा उरक की मनीषा. त्यांना माहिती आहे ना बायको हलणारच नाही. 5 वाजल्याशिवाय. निघालो असून द्या ग तिला सोडत जा का बाबा. असून द्या मनीषा तुम्ही बी येत जावं. मग आलो की 2-4 दिवस मुक्कामाला राहत जावं. अयो मी 2-3 दिवस इथं राहिल्यावर काय व्हायचं उद्या लोक दुसराच जाती बाया. होईन का नाही खरं सांगा उद्या. कसं होतंय ग? मग तुझा जावाय मला इथंच राहा म्हणल्या दिलं सोडून म्हणजे कवाच नाही म्हणणार. खरं काय असतं. त्यांना कळतं की वया काय मी तर आली ना तर मग माझा 1 दिवस फोन लागतो त्यांना. दुसऱ्या दिवशी ते म्हणतात 8 वाजेपर्यंत घरी आले पाहिजेत. आणि मी जर नाही गेली तर मग फोनच लागत नाही. त्यांचा फोन स्विच ऑफ येतो. ते म्हणतात तिथंच राहा म्हणे. मग मला चालेल राग का? असतो थोडाफार. जे जेव्हा माया असते त्यालाच राग असतो. कळलं का. जे लय माया आहे ना त्याला लय राग असतो. हम्म. ज्याला लय राग आहे त्याला लय माया असते. होय असं पण असतं. ए, पाण्याचं कोण घेऊन असं ते आली घडीभर थांबली रस चपाती खाल्ली. बापूंची गाडी घेतली. बापू गेला राहणार. थंड्याचा महिना आला आता पोशाख आला. नको बाय काय म्हातारा आईलाच करायचं. आता म्हातारा होईन तू आम्हाला घेते का पोशाख. आईने काय आईला करायचं लिखीत. अरे बापरे मग तर उलटच झालं. आईची जोडी भरायची आता. तुझी वटी भरायची आहे. खरं काय. तुझी सुनंदा मावशीची संजय मावशी मला काय एक आहे का 3 जणीची भरावं लागेल. तिघीची वटी भरावं लागेल. मग नटुलच बसावं आणि मग माझी भरण रेशमा भरती की बाया. होय बाया. तुमची भरण आईची भरण दोघीला घेऊन येणार. तुमच्या मनाने तुम्हाला साडी घेणार. आईच्या मनाने आईला घेणार. आईला काय मी नेहायला पटत नाही. आईला आपले पैसे दिले की आई खुश आपल्या मनाने जाऊन आणते. आणि तुम्हाला घेऊन जायचं आणि तुमच्या मनाने घेऊन यायची. नका बाया म्हणली तरी बस. नाही काय झालं आणायची. आईला माझ्या कसं आईला 500 रुपये दिले. आई 2 आणते त्याच्यात गेले. कपाटातल्या साड्या आता हाला ना त्या वर्ष नंबर आहे ना त्याच्यावर. त्याला नंबर तरी आला पाहिजेत ना. ह्याला आला का नंबर कांच्या अंगावल्या तुझ्या साडीला. फक्त ती कसं असतं तीच आवडते ना तुला.
हे काय आणली होती तिचं चगाळ जरी झालं तरी तीच आवडलेली साडी मी एकदा घातली. तिला तीच आवडते रेशमाच आवडते तिला. परत घालून दिलं आत्याने मला. आणि नटवा ते म्हणले अजिबात घालायचं नाही साडी. मला आवडते ती साडी मी आत्याला जी रेशमाला साडी देतच आवडते नाही. ती आत्या पण घालून देत नाही अजिबात. आत्या दिदवहिनीला गण्याला घेऊन ये किंवा घ्या किंवा किवली सकाळी पण नाही आणलं बिचारी दिदवहिनी. काय ना पदत हिडीव काढ लगा तुला इतकं तिने बिर्याणी चारली आणि तू म्हणते नको आणू. काय यार दिदवहिनी थोडी तरी काळजी घे. आता बघ दिदवहिनी तुला हे करणार. मग आणते तर बरं बरं आणा म्हणले नाही तर आणत बरं आणते. जाऊ का आता कधी आणताय कुकाचा ना मी काय म्हणले आम्हाला दरवेळेस कोणी सांगत नाही आणि मिरची आलेला माहित होत नाही ही व्हिडिओ उशिरा टाकती. मी घरीच नव्हते आज घरी नव्हती तरी मी व्हिडिओ टाकला म्हणलं हा हा अजून उद्या मिरची यायची 14 पोती सांगितली होती 10 आल्यात आज 4 राहिल्यात इथं. आणि खोबऱ्याची किती आली? खोबऱ्याचे 3 गोणे. खोबऱ्याचे 3 गोण्या मिरचीच्या 10 गोण्या. हो का मिरची दाखव. ही सगळी मिरचीच आहे. कागद आणावं लागेल जर पाऊस आला ना तर भिजायचं हे वाटतं. आणि ही एवढी मिरची यायची म्हणून हिरवण येत आहे ना मी आधीच आणून ठेवतो मैत्रिणीला. ही कोणी नीट केली ग? कुठली? काकूंनी नीट केलेली आहे की दुपारून. मग वाया टाकली होती का ही त्यामुळे काढून ठेवली. वेळ घे. काय मिरचीच मिळाना अक्कल बंद झाली माझी. ही वाया टाकली होती का? 2 कट्ट 2 हे गोण्या खायला आणले वे. मला वाटलं आंबा लगेच आणलेत की. मला वाटलं लगेच खायला आणले. असू द्या आता टाका ऑर्डर काश्मीरी मिरचीच्या पहिल्यांदा टाका कारण का 3च पोती मिळण्यात येतं. तिला उलटी करायची असं ती तुम्हाला दाखवा म्हणलं आल्या आल्या पहिल्यांदा व्हिडिओ काढला. असू द्या साहित्य कोण घ्यायचं